नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आता जे कमी दाबाचं क्षेत्र जे होतं, ते कमी दाबाचं क्षेत्र गुजरातमध्ये स्थिर झालेलं आहे आणि पावसाची तीव्रता हळू कमी व्हायची शक्यता आहे. तिथून ते कमी दाबाचं क्षेत्र राजस्थानच्या आसपासून परत एकदा जम्मू काश्मीर या दिशेने जाण्याची शक्यता पुढे दाखवत आहे. तर राज्यातील हवामान या बदलामुळे काय झालेलं आहे ते पाहूया. तर राज्यातील बदल असा आहे, की पावसाचा जोर जिथं कमी दाबाचं क्षेत्र होतं त्या दिशेला सरकलेलं दिसतं आणि राज्यामध्ये कोकणपट्टीजवळ मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पाऊस कोकणपट्टीतच राहिलेला आहे आणि संपूर्णतः मुंबई धरून रत्नागिरी ते पूर्णतः सिंधुदुर्ग पट्टा नाशिकपर्यंत मध्यम, जोरदार काही ठिकाणी दक्षिण दिशेला सिंधुदुर्ग पट्ट्यात मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच जळगाव, जालना आणि परत पाहायला गेलं तर इकडे सोलापूर पट्ट्यात ह्या भागात मध्यम हलक्या अशा सरी म्हणजे काहीशा अ, व काहीशा जोरदार सऱ्या असं म्हणावं लागेल. का तर ऊनही पडणार आहे आणि जोरदार सरी येण्याची शक्यता बार्शी, सोलापूर, बारामती, विटा, विजापूर, सांगली पट्टा, कोल्हापूर साईड, कोकणपट्टी संपूर्ण ह्या भागात राहण्याची शक्यता आहे. या 24 तासामध्ये परत उदगीर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, मेहकर, छत्रपती संभाजीनगर ह्याही भागात मध्यम स्वरूपाच्या जोरदार सरी अधूनमधून राहण्याची शक्यता आहे. दिवसाला एखाद दुसरी सरी यायची शक्यता आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ ह्याही पट्ट्यात बऱ्यापैकी चांगला जोरदार सरी राहायची शक्यता आहे. हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, शिवनी, गोंदियापर्यंत अधूनमधून जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. पण सूर्यप्रकाशयुक्त वातावरण राहण्याची शक्यता आहे. हेच 48 तासानंतर वातावरणात बदल होईल आणि संपूर्णतः विदर्भ पट्ट्यात जोरदार गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता पण दिसत आहे. तसेच यवतमाळ, किनवट, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, उदगीर, लातूर, धाराशिव, मेहकर हे जे पट्टा आहे, भाग आहे आणि परत बीडपर्यंत जोरदार सरी अधूनमधून येण्याची शक्यता 48 तासाच्या पुढं. 24 तासानंतर जो वातावरण आहे त्या वातावरणात चेंज होऊन 48 तासात जरा वातावरणामध्ये फरक होणार आहे. कोल्हापूर, सांगली ह्या पट्ट्यातसुद्धा अधूनमधून जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. बारामती, अहिल्यानगर ह्या भागात हलक्याशा सरी राहण्याची शक्यता आहे. जळगाव ते नंदुरबार पट्ट्यात ह्याही पट्ट्यात चांगला पावसाचा जोर अधूनमधून राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार पट्ट्यात तर जोरदार आहे. नाशिक, नंदुरबार पट्ट्यात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पुणे, मुंबई, रत्नागिरी इकडे खाली सिंधुदुर्ग पट्टा, गोवा परिसर ह्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता 48 तासानंतर दिसत आहे. एकंदरीत पाहता 48 तासानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पण हे श्रावण सरीसारखं पण जोरदार पावसाची सरी राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर भागातूनच पावसाची शक्यता जास्त वाढत चाललेली आहे. कोकणपट्टी आणि उत्तर भागातून पावसाची शक्यता जास्त वाढत चाललेली आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.